नमस्कार, मी प्रसाद सकट. आपण पाहतात महाराष्ट्र माझा. पाहूया दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्या फास्टमध्ये. ठाण्यातील काँग्रेसचा धगधगता निखारा म्हणजे काँग्रेस गटनेते व ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक नारायण पवार. डबघाईला आलेल्या काँग्रेस पक्षाला संघटनात्मक आणि जनमानसाची ताकद मिळवून देणारे ठामपा काँग्रेस नेते नारायण पवार हे ठाण्यातील काँग्रेस पक्षाला संजीवनी ठरले आहेत. कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो, त्याच्या समस्येसाठी झटणारे गटनेते नारायण पवार ठाण्यातील सर्वसामान्यांना एक विश्वासाचा आधार ठरतात. शांत, प्रेमळ आणि संयमी स्वभावाचे कार्यसम्राट नगरसेवक नारायण पवार हे तेवढेच आक्रमकही आहेत. खुल्या दिलाचा नेता म्हणून सर्वसामान्य नेहमीच त्यांची प्रशंसा करतात. समस्या कुठलीही असो, त्यासाठी धावून जाणे हे आद्य कर्तव्य समजणारे कार्यसम्राट नगरसेवक नारायण पवार यांच्यावर नेहमीच गुणगौरव करतात. जनतेची रेशन कार्ड, पोलीस ठाणे, हॉस्पिटल, वैद्यकीय सुविधा आदी समस्येसाठी तत्पर उपाय म्हणजे नगरसेवक नारायण पवार. शाळेच्या प्रवेशासाठी धडपड करणारा नगरसेवक हा खराखुरा समाजसेवकच लोकांच्या नजरेस पडतो. ठाणे शहरात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवण्यात नारायण पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. ठाण्यात काँग्रेस पक्षाचा आधारस्तंभ आणि सर्वसामान्य माणसाचा नेता म्हणजे नारायण पवार असे समीकरण ठाण्यात झालं आहे. नगरसेवक नारायण पवार यांना सर्वसामान्यांचा असलेला कळवळा आणि धडगड यामुळे नगरसेवक नारायण पवार हे सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारे मास लीडर म्हणून त्यांची ओळख अन्य पक्षाला होऊ लागली आहे. ठाण्यातील काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत, धाडसी, कर्मठ नगरसेवक म्हणून नारायण पवार यांनी ठाण्यात व आपल्या प्रभागात विकास गंगा आणल्याचे नागरिक सांगतात. त्याच्या विराट आणि झंझावाताची ही पोचपावतीच ठरत आहे. ठाणे शहराच्या विकास कामात विरोधकांच्या खांद्याला खांदा लावून भरारी घेत असतानाच काँग्रेस गटनेता या पदाची जबाबदारी म्हणून सत्ताधाऱ्यांच्या गलथान कारभारावर तुटून पडणारे कार्यसम्राट नगरसेवक व ठामपात काँग्रेस गटनेते नारायण पवार जनमानसांच्या विकासासाठी सभागृहात नेहमीच आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असतात. शहरातील रस्ते, त्यावरील खड्डे, रस्त्यांची दुरावस्था, रेंगाळलेली विकास कामे, शहराचे विद्रुपीकरण, शहराचे सुंदरीकरण अशा विविध समस्या आणि विकास कामाबाबत गटनेते नारायण पवार सभागृहात मोठ्या कुशलतेने सर्वसामान्यांचं नेतृत्व करीत भूमिका मांडताना आढळतात. कार्यसम्राट नगरसेवक ही पदवी ठामपा गटनेते नारायण पवार यांना तोकडी पडते असे वाटते. लोकांच्या गारड्यात वावरणारे नारायण पवार हे लोकनेते वाटतात, तर त्यांच्या प्रभागातील आखीव रेखीव मांडणीचा विकास आणि सौंदर्यीकरण वाहता नारायण पवार विकास कामांचा महामेस वाटतात. प्रभागातील रस्ते, पाणी, तलाव त्यांचे सुशोभीकरण, गटार, नाले यांची चोख व्यवस्थेने नारायण पवार यांचा प्रभाग म्हणजे विकास गंगा ठरत असून याचा आदर्श अन्य नगरसेवकांनी घ्यावा आणि त्याचा हेवा त्यांना वाटावा असेच ठोस कार्य नगरसेवक नारायण पवार यांचे आहे. ठाण्याच्या रायगड गल्लीतील नारायण पवार यांचा प्रभाग म्हणजे सुजलाम सुफलाम होय. प्रभागातील झोपडपट्टी वासियांना त्यांच्या स्वप्नातले हक्काची घरं सुसज्ज इमारतीत मिळवून देण्याचे महत्वाचे आणि सर्वसामान्य झोपडीधारकांच्या जीवनातले अपूर्व यश मिळवून जनतेला झोपडीतून थेट इमारतीत नेण्याची जादूची किमया करणारे नगरसेवक नारायण पवार हे ठाणे महानगरपालिकेतील पहिले यशस्वी नगरसेवक ठरले. केंद्र शासन, राज्य शासनाच्या योजनांचा महापालिकेद्वारे वापर करून लोकांना त्यांच्या मर्जीनुसार घरे देण्याचे काम नारायण पवार यांनी पार पाडले. कालपर्यंत झोपड्यात राहणारे लोक आज सुसज्ज इमारतीत राहत आहेत. विकासकाला पायबंद घालून घराला घर देण्याच्या अटीवर सर्वसामान्यांचा सरकारी योजनेतून विकास घडविणारे कार्यसम्राट नगरसेवक म्हणून नारायण पवार यांची कौतुक करावे तेवढे थोडे आहे. ठाणे शहराच्या केंद्रस्थानी ठामपा मुख्यालयासमोर दिमाखात उभी असलेली सर्वर दर्शन साई निधी ही SRD योजनेची इमारत त्यांच्या कार्याची निपक्ष साक्ष देऊन जाते. तसेच प्रभागातील शिवांजली हाऊसिंग सोसायटीच्या झोपडपट्टी वासियांनाही त्यांची हक्काची नव्या इमारतीत घरे मिळवून देण्याचा बहुमान नारायण पवार यांच्याच पारड्यात जातोय.
झोपडपट्टी वासियांची विकास कामे आजही मोठ्या तत्परतेने सुरूच आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातही गटनेते नारायण पवार आघाडीवर आहेत. त्यांच्या प्रभागात विविध मंडळांमार्फत विविध कार्यक्रमांची एक मेजवानी रहिवाशांसाठी प्रत्येक वर्षी असते. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, कबड्डी स्पर्धा, पाककला स्पर्धा, संगीत खुर्ची अशा विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रमात प्रभागातील वयोवृद्धांपासून ते अगदी लहान मुलांपर्यंत स्त्री पुरुष मोठ्या प्रमाणात सहभाग होतात. एकापेक्षा एक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना प्रत्येक वर्षी अनुभवायला मिळते. प्रभागातील कचराळी तलाव यातील सुविधा आणि सुबकताचे शिल्पकार नगरसेवक नारायण पवारच. कचराळी तलावात ठाणे शहरातील शेकडो लोक सकाळी जॉगिंगसाठी येतात, तर शेकडो बालक आणि वयोवृद्ध दुपारी या तलाव परिसरात विसवतात. तर हजारो ठाणेकर या तलावावर भ्रमण करण्यासाठी कुटुंबासह संध्याकाळी फेरफटका मारायला येतात. तर वयोवृद्ध सुबकरित्या उभारण्यात आलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात रमतात. वयोवृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांचा विचार करून सुबकतेने विकास साधणारा एकमेव नगरसेवक म्हणजे नारायण पवार. काँग्रेस पक्षाची निष्ठा, धडाडी, भ्रष्टाचार, आंदोलन, मोर्चा, निदर्शन यामध्ये अग्रभागी राहून नेतृत्व करणाऱ्या नारायण पवार यांच्या मागे सर्वसामान्यांचा मोठा ओढा असल्याने विरोधकही बिथरतात. त्यांच्या निस्वार्थी कार्याची पोच नागरिकांनाही तेवढ्याच प्रमाणे दिली यात वाद नाही. नारायण पवार यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. कार्यसम्राट ठाणे महानगरपालिका नगरसेवक नारायण पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शंकर पावणे. खेड्यामंदी खेड्यामधला शाहीर झाला करा, अण्णा भाऊंचे नाव सांगतो ऐकून घ्या ना जरा. मागे झालाच नाही कुणी, पुढे होणार नाही कुणी, निराळा मुनी जिहा. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आजीने नाथाला TGSB मध्ये अकाउंट उघडायला सांगितलं आणि त्याचा पहिला प्रश्न होता, का पण माझं दुसऱ्या बँकेत खातं आहे की. इतर बँकेत खातं असणं आणि TJSB मध्ये असणं वेगळं, कारण TJSB बँकच देते आधार संलग्न खातं. TJSB बँक एकमेव कोऑपरेटिव्ह बँक जी तुम्हाला देते आधार संलग्न अकाउंट. मग वाट कसली पाहताय? तुमचं अकाउंट कधी उघडताय? TJSB बँक, विश्वासाचं चिरंतन नातं. माझा या तुमच्या चॅनलशी स्नेहभाव एवढाच आहे. माझ्या पक्षाची जी घोषणा आहे ती मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा आहे, त्याच्यामुळे तुमचं पण महाराष्ट्र माझा आहे. माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. कचरा मुक्त ठाणे. जर असेल कचरा मुक्त ठाणे तरच आपले ठाणे स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, नीटनेटके ठाणे. तुम्ही आम्ही आपण सारेच जण राबूया
एक अभियान, कचरा मुक्त ठाणे अभियान. यासाठी आपण फक्त एवढंच करायचं, घरातील किंवा सभोवतालचा कचरा आपल्या घराजवळ येणारी मोठी घंटागाडी, 3 चाकी घंटागाडी किंवा घन कचरा वेचकाकडे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत जमा करून दररोज द्यायचा. कचरा मुक्त ठाण्यात रोगराईला नसेल थारा. स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, नीट नेटके ठाणे. यासाठी आपण सारेच जण सहभागी होऊया कचरा मुक्त ठाणे अभियानात. जर असेल कचरा मुक्त ठाणे तरच आपले ठाणे स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, नीट नेटके ठाणे. तर वेळ झाली आपला निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. पाहायला विसरू नका महाराष्ट्र माझा सर्वात पुढे.